Friends, before watching this video, I request you to subscribe my channel if you like the video. Hello friends, how are you? You are watching my YouTube channel Grammar Guruji. Friends, in this video, we have to change a sentence into all tenses. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं असेल, म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी I run very fast. I run very fast हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे आणि सूचना दिलेली आहे चेंज इनटू ऑल टेन्सेस मीन्स you have to change this sentence into other all tenses. First, the most important is that you should know the formula of all tenses. म्हणजे तुम्हाला एकूण जे 12 काळ आहेत ना मित्रांनो, त्या 12 काळांचे फॉर्म्युला जर का तुमचे लर्न्स असतील तर तुम्हाला सहज एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला अजिबात अडचण येणार नाही. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, तर आपल्याला हे जे फॉर्म्युला दिलेले आहेत ना, हे फॉर्म्युला तुमचे लर्न पाहिजे, पाठांतर पाहिजे. का? कारण जर तुमचे फॉर्म्युला जर का लर्न असतील, पाठांतर असतील, तर आपलं जे एक्झाम्पल असतं ना मित्रांनो, ते सोडवण्यासाठी अजिबात अडचण येणार नाही. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर लेट्स सी द एक्झाम्पल. आय रन व्हेरी फास्ट. फर्स्ट ऑफ ऑल वी शुड हॅव टू फाइंड आउट द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. ओके, द गिवन सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. देन हाऊ इज इट, ते कसं आहे बरं ते आपण शोधूया. म्हणजे दिलेलं ते एक्झाम्पल आहे ना, ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल आहे, ते बघूया आपण. The formula of simple present tense is subject. Okay, subject plus V1 oblique V5 plus object. Okay, let's see the example. Subject means जो क्रिया करणारा असतो ना, तो करता असतो, सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर जे क्रियापद आहे ना, रन इज अ वर्ब. रन काय मित्रांनो, वर्ब आहे, क्रियापद आहे. त्या क्रियापदाचं कितवं रूप येते, रन हे V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप. जर का मित्रांनो क्रियापदाचं पहिलं रूप जर का आलेलं असतं ना, तो काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, these all four formulas are of present tense. म्हणजे हे जे 4 फॉर्म्युला दिले आहेत ना मित्रांनो, ते आहेत प्रेझेंट टेन्सचे. त्या ठिकाणी 4 उपप्रकार आहेत मित्रांनो. प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, present perfect tense and present perfect continuous tense. Okay, this formula is of simple present tense. Second formula is of present continuous tense. Third formula is of present perfect tense and this formula is of present perfect continuous tense. Okay, then the first formula is of simple present tense and the given sentence is also in simple present tense. दिलेले जे पहिला एक्झाम्पल आहे मित्रांनो, ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं आपण बघितलं. का? ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप मेन वर्ब जर का असतं ना मित्रांनो, बघा या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप असतं ना, तर ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. आणि V5 कुणाला म्हणतो आपण, जर क्रियापदाला यस लागलेला असता तर रन्स, तेव्हा ते V5 असतो. ठीक आहे. V5 कुणासाठी वापरतात, जर का इथं ही राहिला असता, ही शी इट, तेव्हा आपण V5 होते, हे लक्षात असू द्या. नाव द गिवन सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, द गिवन सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. देन first we have to change this sentence into another 4 tenses of present tense. First formula is of simple present tense. The given sentence is also in simple present tense. The write it as it is. I run, I for subject. Okay, subject V1 आपण रन लिहिलेला आहे, क्रियापदाचं पहिलं रूप लिहितोय आपण रन. आणि ऑब्जेक्ट म्हणजे असं वाक्य असतं मित्रांनो, उरलेलं वाक्य लिहायचं असतं व्हेरी फास्ट. There is no change because this sentence is in simple present tense. Now let's see this example and this example we have to change into present continuous tense. Present continuous म्हणजे काय मित्रांनो, चालू वर्तमान काळ. Then we have the formula. Okay, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला this formula tells us to use first subject. Okay, subject is I जसा आहे तसा लिहिला as it is. Now we have to use am is are. या 3 हेल्पिंग वर्ब पैकी आपल्याला एक हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. देन आय हॅव आय. आता आपल्याकडे आय आहे, तर आय साठी आपण नेहमी am वापरतो मित्रांनो, हे लक्षात असू द्या. क्रियापदाला ing हे सफिक्स लावत असतो. म्हणजे V4 करा मित्रांनो. रनचा V4 आहे रनिंग. बघा
मी काय करतोय, मी माझा मनाचं काहीच लिहित नाही, आपल्यासमोर फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार आपण चेंज करतोय. ठीक आहे. द फॉर्म्युला टेल्स अस टू यूज फर्स्ट सब्जेक्ट वापरला, त्याच्यानंतर एम इज आर मी एम लिहिला, त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप लिहिलं, आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, पुढचं वाक्य, क्रियापदाचं पुढचं वाक्य लिहिलं, व्हेरी फास्ट. ओके. इन दिस वे वी कॅन चेंज one sentence to another sentence. Next formula is of present perfect tense. Now use subject first I. Okay. I have has. आपल्याला दोन हेल्पिंग वर्ब पैकी एक वापरायचं आहे. तर आपल्याला हे नियम माहिती पाहिजे मित्रांनो, आहे की नाही. आपल्याला हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं ह्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. हॅज कधी वापरतात लक्षात असू द्या. हॅज कधी वापरतात, when the subject is he, she, it means third person singular. कोण असतं थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट, आणि एखादी व्यक्तीचं नाव असेल तर इथं हॅज वापरतात मित्रांनो. परंतु आपल्या ह्या सेंटेन्समध्ये काय आलेलं आहे, आय. तर आय साठी आपण हॅव वापरतात, आय हॅवच बोलतात, आय हॅज वापरत नाही. हे लक्षात आलं असेल मित्रांनो, तुमचं लक्षात आलं आहे. आपल्याला हॅव कधी वापरायचा असतो, आय साठी, वी साठी, यू साठी आणि दे साठी आपण हॅव वापरत असतो, हे लक्षात असू द्या. आय हॅव. आता पुढे काय, हॅव हॅज पैकी एक वापरला आपण, हॅव वापरला. आता क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे हे जे रन आहे मित्रांनो, रनचं V3 बघा, रन हे V1 आहे, V2 रॅन आणि V3 रन, म्हणजे आपल्याला रन वापरायचं आहे. म्हणजे काय मित्रांनो, तुमचं लक्षात आलं असेल, रन हे V1 पण आहे आणि V3 पण आहे. हे रन हे जे रूप आहे ना मित्रांनो, V1 पण सेम असतं आणि V3 पण सेम असतं, म्हणजे रन. आय हॅव रन आणि ऑब्जेक्ट असतो मित्रांनो, पुढचं वाक्य आपल्याला जसं आहे तसं लिहायचं असतं ऑब्जेक्ट. ओके. आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बदल केला. आता तेच एक्झाम्पल आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल करायचा आहे. बघूया. आपल्याकडे फॉर्म्युला आहे सब्जेक्ट कोणता वापरायचा असतो आपल्याला, आय वापरला. त्याच्यानंतर हॅव हॅज म्हणजे आय आला असेल तर आपण काय वापरतो, आय हॅव बोलत असतो, आय हॅज कधीच बोलत नाही, आय हॅव. आता त्याच्यानंतर बघा, हॅव हॅज झाल्यानंतर बीन शब्द टाकायचा, टाकूया बीन शब्द, टाकला, वी हॅव युज्ड बीन. देन वी हॅव टू यूज V4 वापरायचा आहे. म्हणजे याचा V4 बघा ऑलरेडी आपण वापरलेला आहे, रनिंग म्हणजे ING लागलेला शब्द असतो रनिंग, आणि ऑब्जेक्ट इज सेम, very fast. Okay, these are the four tenses of present tense. Present tense हे चार टेन्स आपण बदल केले. We have सब टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचे हे सब टाइप चेंज केलेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, present perfect tense and present perfect continuous tense. Now let's see the past tense. Okay, there are four subtypes of past tense. Subtypes किती मित्रांनो, past tense चे चार उपप्रकार आहेत. Now let's see the four types of past tense. Okay, हा जो फॉर्म्युला आहे ना मित्रांनो, तो आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, past perfect tense and past perfect continuous tense. Okay, then now we have the example, I run very fast. Okay. The formula of simple past tense is subject plus V2 plus object. Okay, tell me what subject we have to use here. कोणता सब्जेक्ट वापरावा लागेल आपल्याला, the given sentence is I run very fast. Okay, the subject is I. सब्जेक्ट काय मित्रांनो, आय वापरला. त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला वापरायचं असतं, V2. म्हणजे आपल्याला रनचं V2 माहिती असणं आवश्यक आहे. रन, रॅन हे V2 आहे मित्रांनो. रन V1, त्याचं रॅन V2 आणि V3 काय मित्रांनो, रन, रॅन. आता V2 वापरला गेला, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वापरायचा असतो, म्हणजे व्हेरी फास्ट. ओके, इन दिस वे the given sentence is in simple present tense. Simple present tense we have changed it into simple past tense. Now let's see the second formula, subject. Subject is I. Was where. Was कधी मित्रांनो, जेव्हा हा जो सब्जेक्ट असतो ना इथला पुढचा, जर का तो एक वचन असेल तर was वापरायचा. म्हणजे या ठिकाणी I हा शब्द एक वचन आहे. अनेक वचन राहिला असतं तर आपल्याला वेअर वापरावं लागतो, प्लुरल. इफ देअर इज प्लुरल फॉर्म देन वी हॅव टू यूज वेअर हेल्पिंग वर्ब. नाव
V4 क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे याचा रनचा V4 काय येईल मित्रांनो, रनिंग. रनिंग, आय वॉज रनिंग आणि ऑब्जेक्ट इज व्हेरी फास्ट. सेम लक्षात असू द्या मित्रांनो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बदलत नाही, कधीच बदलवायचं नाही. चला नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सब्जेक्ट काय मित्रांनो, आय. त्याच्यानंतर काय वापरायचं आहे, हॅड. आपल्या फॉर्म्युलानुसारच हेल्पिंग वर्ब वापरायचे असतात. म्हणजे आपल्या ह्या फॉर्म्युलामध्ये हॅड आलेला आहे म्हणून हॅड वापरला, वॉज वापरण्याची गरज नाही आहे, फॉर्म्युलामध्ये हॅड आहे. V3 करूया. V3 रन, रनचं V3 आहे रन. मित्रांनो V1 आणि V3 सेम असतं. आय हॅड रन व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. ओके, इन दिस वे वी आर चेंजिंग. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, आय. त्याच्यानंतर हॅड टाकायचा, हॅड राईट हॅड. नेक्स्ट बीन वर्ड, बीन V4 रनिंग, V4 इज रनिंग अँड ऑब्जेक्ट इज व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. ओके, नाव फ्रेंड्स लेट्स सी द फ्युचर टेन्स. आता आपल्याला हे जे एक्झाम्पल दिले मित्रांनो ते आपण फ्युचर टेन्समध्ये बघूया. देर आर 4 सब टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे देखील सब टाइप्स किती आहेत मित्रांनो, 4 आहेत. म्हणजे उपप्रकार 4 आहेत प्रत्येक काळाचे. वर्तमानचे 4 उपप्रकार आहेत, भूतकाळाचे 4 उपप्रकार आहेत आणि फ्युचर टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. म्हणजे एकूण 12 उपप्रकार आहेत. फर्स्ट टेन्स इज सिंपल फ्युचर टेन्स. दिस फॉर्म्युला इज ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. नाव let's change the given sentence into simple future tense. The given sentence is I run very fast. The subject, first we have to use subject first. I shall will वापरायचा आहे. म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला शाल आणि विल वापरायचा असतो. तर मला सांगा मित्रांनो, आय साठी काय वापरणार, तर लक्षात असू द्या जेव्हा आय इथं करता, लक्षात असू द्या जेव्हा या ठिकाणी करता आय आणि वी असेल, if there is I or we, then we use shall. We use shall as a helping verb. Okay? Shall is used for I and we. Now, V1 क्रियापदाचं पहिलं रूप रन वापरायचा असतो, रन. and next object. ऑब्जेक्ट कोण असतो मित्रांनो, व्हेरी फास्ट. अगदी सोपं आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल, बघा आपला हा जो फॉर्म्युला आहे तो इथं तयार झालेला आहे. सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट असतो पहिला अक्षर, शालविल शालची जोडी शालविल प्लस हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे बघा. सब्जेक्ट प्लस शालविल प्लस V1, हा V1 आहे. ऑब्जेक्ट म्हणजे पुढचं वाक्य. अगदी सोपं आहे. फॉर्म्युलाच्या व्यतिरिक्त आपण काहीच लिहित नाहीये. त्याच्यानंतर बघूया मित्रांनो सब्जेक्ट नेहमीप्रमाणे आपण आय वापरणार, शालविल वापरणार, आय साठी शाल वापरतो आपण नेहमी, लक्षात असू द्या. बी शब्द बघा आपल्या फॉर्म्युलामध्ये बी आलेला आहे म्हणजे आपल्याला बी वापरावा लागतो. नंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे काय असतं, ING लावायचा. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कोण असतं, पुढचं वाक्य, व्हेरी फास्ट. माझ्या मनाचं काहीच वापरत नाही, अगदी सोपं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट वापरूया. सब्जेक्ट आहे आय साठी काय वापरणार, शाल. बघा इथं आपल्या फॉर्म्युलामध्ये शाल विल आहे म्हणजे शाल वापरलं. हॅव आलाय, हॅव वापरा, यूज हॅव. देन V3 we have V3 run. Object is very fast. Okay, very simple. Subject बघा future perfect continuous tense. The future perfect continuous tense, subject plus okay shall will, then we have to use shall for I. Have, use have. Next been word, been as V4 running V4 running, and object very fast. Okay, very fast. In this way we change all 12 tenses. If you have the formula, जर तुमच्याकडे फॉर्म्युला असेल then you can change any sentence as a given sentence. Okay, let's see the another practice example. Let's we solve it. Now friends, let's see the another example, practice example. The given sentence is she repair my computer. The given instruction is we have to change this sentence into simple present tense. Then you should know the formula of simple present tense. Simple present tense चा formula मला सांगा एकदा. This formula is of simple present tense. हा जो फॉर्म्युला आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे.
And now let's see the example. She repair my computer. Then this sentence is of simple past tense because V2, this is V2. पहिला जो शब्द असतो मित्रांनो तो काय असतो, सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट नंतर क्रियापदाचा हा जो ना मित्रांनो तो V2 आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस हा जो शब्द आहे शेवटी तो ऑब्जेक्ट आहे. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला. Subject plus V2 plus object means this given sentence is of simple past tense. Now see the formula subject. Okay, we have to use first subject. Where is the subject? Subject is she. We use she. Next V1 oblique V5 क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे किंवा क्रियापदाचं पाचवं रूप वापरायचं आहे. मला सांगा मित्रांनो, पाचवं रूप कधी वापरत असतो? म्हणजे क्रियापदाला यस लावणार आहेत आपण. क्रियापदाला यस म्हणजे हा जो रिपेअर आहे, रिपेअरला यस लावणार आपण मुख्य क्रियापदाला. तर रिपेअर हा शब्द लिहायचा, रिपेअर. ओके, रिपेअर आणि आपण यस लावतात केव्हा? जेव्हा इथं थर्ड पर्सन सिंग्युलर असेल. ही इथं ही राहिला असता तर रिपेअर्स, शी राहिला तर रिपेअर्स आणि इट राहिला तर रिपेअर्स आणि एखादी व्यक्ती म्हणजे त्याला आपण म्हणूया थर्ड पर्सन सिंग्युलर जर राहिलं ना त्याला आपण क्रियापदाला यस लावतो. हे लक्षात असू द्या. म्हणजे शी रिपेअर्स आपल्या फॉर्म्युलानुसार वापरलं V5. आता ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय सांगितलं मित्रांनो? माय कम्प्युटर, माय कम्प्युटर. इन दिस वे वी कॅन चेंज एनी सेंटेन्स. आता हे जे सेंटेन्स आहे मित्रांनो ते सिंपल पास्ट टेन्स आणि हे जे सेंटेन्स आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणजे सहज बदल करता आला. म्हणजे आपल्याला सूचना दिलेली असते, सूचनामध्ये आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहिती जर का असेल असा फॉर्म्युला तर आपण ते वाक्य आपण सहज चेंज करू शकतो. आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो मित्रांनो. नाव फ्रेंड्स, द गिवन सेंटेन्स इज वी हॅव बॉट तिकीट्स and the instruction is changed into past continuous tense. Okay, first the given formula, the given sentence is of present perfect tense. Why? Because subject plus have plus V3 plus object. Okay, the given formula is of subject plus have as plus V3 plus object is of present perfect tense. Now this sentence we have to change into पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, म्हणजे आपल्याला हे जे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं जे वाक्य आहे ते आपल्याला पास्ट कंटिन्युअस मध्ये बदल करायचा आहे. म्हणजे आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट नंतर वॉज अब्लिक वेअर वापरायचा असतो. वॉज अब्लिक वेअर प्लस क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट वापरायचं असतो. ओके, नाव वी हॅव टू यूज सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट कुठे असतो मित्रांनो? ह्या ठिकाणी हे जे एवढे शब्द दिलेले आहेत ना त्याच्यातनं सब्जेक्ट कोण असतो? पहिला आलेला शब्द हा जो सब्जेक्ट आहे तो वी आहे. ओके, सब्जेक्ट सेम वापरला. त्याच्यानंतर काय सांगता एक फॉर्म्युला? वॉज वापरा किंवा वेअर वापरायचं असतं. कुणानुसार? वी यूज दिस हेल्पिंग वर्ब्स अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. आपण सब्जेक्टनुसार वापरत असतो. म्हणजे वॉज की वेअर? मग सांगा मला मित्रांनो, वॉज कधी वापरतात? जेव्हा हा जो करता असेल एक वचन म्हणजे वॉज वापरतो. आणि वेअर कधी? जेव्हा करता अनेक वचन असेल. मग हा जो वी आहे तो अनेक वचन आहे, प्लुरल. मग वेअर, वी वेअर. ओके, देन वी हॅव टू यूज V4. म्हणजे हा जो शब्द आहे ना मित्रांनो बॉट, V4 कुणाला? म्हणजे आपल्याला ING लावायचा आहे. परंतु ING कुणाला लावतो आपण? क्रियापदाचं मूळ रूप. मग याचं मूळ रूप आहे बाय. बायला ING लावणार आपण आता. म्हणजे तेव्हा तो V4 होईल मित्रांनो. बाय म्हणजे बाईंग. बाकीचे विद्यार्थी ह्या बॉट शब्दाला ING लावतील. चुकीचा शब्द आहे, तसा शब्द नाहीये. तर बाय मूळ रूपाला, क्रियापदाचं पहिलं रूपला आपण ING लावतो. म्हणजे बाय हा मूळ रूप आहे. बाय, V2 बॉट, V3 पण बॉट आहे. वी वेअर बाईंग आणि ऑब्जेक्ट कोण असतो मित्रांनो? बघा काय काय झालं. सब्जेक्ट वापरला, वॉज वेअर वापरला, क्रियापदाचं चौथं रूप वापरलं आणि आता ऑब्जेक्ट वापरायचा. ऑब्जेक्ट असो पुढचा शब्द. म्हणजे आपल्याला कुठून घ्यायचे शब्द? आपल्याला दिलेल्या सेंटेन्समधून ज्या ज्या गोष्टी लागतात ते आपण वाक्यात टाकायचं असतं. दिस सेंटेन्स इज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड वी हॅव चेंज इट इन टू प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, व्हेरी सिम्पल. ठीक आहे, आता आपण शेवटचं उदाहरण बघूया मित्रांनो. नाव फ्रेंड्स, द गिवन सेंटेन्स इज दे आर वॉचिंग अ मॅच. Okay, first we should have to find out the tense of this sentence. The given sentence is of
they subject plus am is are plus V4 plus object means the present continuous tense. म्हणजे दिलेलं वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे आहे. तर नाव लेट्स वी हॅव टू चेंज इट दिस सेंटेन्स इनटू फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. देन वी शुड नो द फॉर्म्युला ऑफ simple future tense. Then tell me what is the formula of simple future tense? Tell me. Simple future tense. The formula of simple future tense is subject plus shall oblique will plus V1 plus object. Okay. Now let's see the example. What we have to use? Subject. Subject is they. सब्जेक्ट काय मित्रांनो आपल्या वाक्यामध्ये दे आलेला आहे. म्हणजे आपल्याला जे जे लागणार आहे ते कुठून घेणार आहेत? द गिवन सेंटेन्स, फ्रॉम द गिवन सेंटेन्स. ओके. द सब्जेक्ट वी हॅव टू यूज सब्जेक्ट दे. देन शाल विल. तुम्हाला मगाशी सांगितलं मित्रांनो शाल कधी वापरतात? जेव्हा इथं करता आय आणि वी यांच्यासाठी, या दोघच शब्दांसाठी आपण शाल वापरतो. आता विल कुणासाठी? मग उरलेले जे करते असतात ना त्यांच्यासाठी दे विल. ओके. नाव V1 कुठून आणू आपण? कुठून घेऊया? वॉच. मग त्याचं वॉचिंगचं काय होईल मित्रांनो? V1 आहे वॉच. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असतं मित्रांनो? मॅच. पुढे जे वाक्य दिलेलं असतं ते म्हणजे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे दे विल वॉच मॅच. म्हणजे अशा प्रकारे हे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य झालेलं आहे. खूप सोपं आहे मित्रांनो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जर तुमचा फॉर्म्युला असेल तर आपल्याला सहज मित्रांनो, आणि हे जी उदाहरणं असतात ना सोडवण्यासाठी खूप मजा वाटते, आनंद वाटतो आपल्याला जर का आपले उत्तरं बरोबर येतात. आणि खूप छोटा टॉपिक आहे पण समजायलाही खूप महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो जर का ग्रामरमधले इतर टॉपिक जर का तुम्हाला यायला पाहिजे, सोपे जायला पाहिजे, तर मित्रांनो हा जो पाया आहे ना टेन्सेस खूप महत्त्वाचे आहेत. टेन्सेस जर का तुम्हाला येतील ना, म्हणजे टेन्सेसमध्ये काय इम्पॉर्टंट आहे? हेल्पिंग वर्ब कधी वापरायचं असतो, कोणत्या कर्त्यासोबत कोणते हेल्पिंग वर्ब वापरतो आपण, हे सगळ्या खूप बारीक गोष्ट असतात ना मित्रांनो, हे तुम्हाला टेन्सेसमध्ये शिकायला मिळतात. म्हणून माझ्या ज्या व्हिडिओ असतील ना मित्रांनो, आधीच्या व्हिडिओ ते देखील बघा. त्या ठिकाणी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये म्हणा किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये मी नवीन नियम आपल्याला एका दिवसामध्ये हे शिकणं अशक्य असतं. म्हणून दररोज आपण नवीन काहीतरी गोष्ट शिकतो ना, त्याच्यातून आपल्याला शिकायला खूप काही मिळत असतं मित्रांनो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पुढचे जे ग्रामरचे टॉपिक यायला पाहिजे असेल तर तुम्हाला हे जे आधीचे जे व्हिडिओ असतील ना मित्रांनो ते बघत चला. म्हणजे तुम्हाला इतर येणारे जे व्हिडिओ असतील ते समजतील तुम्हाला. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे समजण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी नक्कीच माझ्या ह्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत येईल मित्रांनो. माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.